श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी मन, भावना, माता आणि सुखसंपन्नतेचे अधिपती असलेला चंद्रमा आपल्या उच्च राशी वृषभमध्ये विराजमान राहील आणि त्याचवेळी स्वतःच्या रोहिणी नक्षत्रात भ्रमण करेल. नववर्ष 2026ची सुरुवात अत्यंत मंगळ ग्रहस्थितीतून होणार आहे. त्यामुळे गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी मन, भावना, माता आणि सुखसंपन्नतेचे अधिपती असलेला चंद्रमा आपल्या उच्च राशी वृषभमध्ये विराजमान राहील आणि त्याचवेळी स्वतःच्या रोहिणी नक्षत्रात भ्रमण करेल. हा योग भावनिक स्थैर्य, समृद्धी, आर्थिक प्रगती आणि आनंद देणारा मानला जातो. या प्रभावाचा लाभ सर्व राशींना होणार असला तरी 4 राशींना याचे विशेष शुभफल मिळणार असल्याचे सांगितले जाते. या राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरुवातच समाधान, आत्मविश्वास, धनप्राप्ती आणि प्रगतीची दिशा दाखवणारी ठरणार आहे. पहिली रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा दिवस अत्यंत शुभकारक मानला जातो. चंद्रमा उच्चस्थानी आणि स्वतःच्या नक्षत्रात असल्याने मानसिक दृढता वाढेल, निर्णय क्षमता मजबूत होईल आणि जीवनातील अस्थिरता कमी होण्यास सुरुवात होईल. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात धनलाभाचे मार्ग खुलतील, सामाजिक सन्मान वाढेल आणि नवीन संपर्कामुळे प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. महत्त्वाची कामे पुढे सरकतील आणि भविष्यासाठी आत्मविश्वास वाढेल. यानंतरची रास आहे कर्क. कर्क राशीसाठीही ही ग्रहस्थिती आनंददायक राहण्याची चिन्हे दिसतात. 1 जानेवारीपासूनच जीवनात सकारात्मकता वाढेल, करिअर आणि व्यवसायात गती येईल, तर आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू लागेल. घरगुती वातावरण आनंदी राहील, मन शांत राहील आणि भावनिक स्तरावर स्थिरता येईल. प्रेमसंबंध आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक सुदृढ होतील. वर्षाच्या सुरुवातीलाच आनंद आणि शुभ घटना अनुभवण्याची शक्यता अधिक राहील. यानंतरची रास आहे कुंभ. कुंभ राशीसाठीही हा दिवस विशेष फलदायी सिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. विचारांमध्ये सकारात्मकता येईल, मोठी आनंद वार्ता मिळण्याची शक्यता निर्माण होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभाचे नवे दरवाजे उघडतील आणि पालकांशी संबंध अधिक दृढ होतील. नवीन वर्षाची सुरुवातच शुभ, समाधानकारक आणि प्रगती दर्शवणारी ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसतात. अशा प्रकारे 2026च्या पहिल्याच दिवशी चंद्र देवांच्या या शुभयोगामुळे या 4 राशींसाठी वर्षाची सुरुवात विशेष मंगळ आणि कल्याणकारी होणार आहे. स्थैर्य, समृद्धी, आनंद आणि प्रगतीचा मार्ग खुला करत हा योग नव्या वर्षाला उत्साह, विश्वास आणि सकारात्मकतेची नवी दिशा देणार आहे. यानंतरची रास आहे सिंह. या राशीच्या लोकांसाठी गुरूच्या विपरीत राजयोगाची निर्मिती अनेक क्षेत्रामध्ये फायदे आणू शकते. या राशीच्या कुंडलीत 6व्या आणि 9व्या घराचा स्वामी असल्याने बृहस्पती 12व्या घरात विपरीत राजयोग निर्माण करेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि संपत्तीत वाढ होऊ शकते. परदेश प्रवासाची शक्यता आहे. याशिवाय न्यायालयीन प्रकरणामध्ये अपार यश मिळू शकते. शत्रूंचा पराभव होईल आणि करिअरमध्ये काही मोठी कामगिरी मिळू शकते. पदोन्नतीसोबतच आर्थिक लाभही होऊ शकतो. यानंतरची रास आहे मीन. मीन राशीसाठी हा काळ अत्यंत भाग्यवर्धक आणि लाभदायक मानला जात आहे. राहू मकर राशीत प्रवेश करताच तो मीन राशीच्या 11व्या भावात म्हणजेच
लाभस्थानात स्थिरावतो. 11वा भाव हा धनप्राप्ती, उत्पन्न, सामाजिक प्रतिष्ठा, प्रभाव आणि यशाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या काळात मीन राशीच्या लोकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येण्याची दाट शक्यता वाढते. आकस्मिक धनलाभ, अडकलेल्या पैशांची वसुली आणि नव्या उत्पन्न स्रोतांची निर्मिती होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायद्याचा ठरेल. मोठ्या व्यवहारांची संधी मिळू शकते. समाजातील प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरीत पदोन्नती, पगारवाढ आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता निर्माण होईल. अनेक जणांना दीर्घकाळापासून वाट पाहत असलेले यश या काळात मिळू शकते. वैयक्तिक जीवनातही आनंददायी वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जीवनात स्थैर्य निर्माण होईल. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.